ये है छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद का भरोसा सेल पुलिस आयुक्त एसपी ऑफिस का ये महिला तकरार निवारण केंद्र है, जिसे महिला विशेष बाल कक्ष कहा जाता है। और यहाँ पर आए हम यहाँ के असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर, जिनका गाड़ेकर मैडम ऐसा नाम है, इन्होंने कल बहुत अच्छा काम किया, समाज सुधार का काम किया। मॅडम आपला थोडंसं परिचय देता येईल? मी सरला काशीनाथ गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सध्या भरोसा सेल येथे नेमणुकीस आहे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष याचा देखील अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे दिलेला आहे। मॅडम आपण काल काही घटना घडली म्हणे आपले करमाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, त्या कारवाईबद्दल आपण काही सांगाल? अगदी बरोबर आहे। काल आम्हाला काही गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन करमाळ हद्दीमध्ये एक हॉटेल दिनेश नावाचं हॉटेल सुरू आहे आणि तिथे महिलांचा वेश्या व्यवसाय चालवला जातो, ज्यांना आर्थिक फायदा दाखवून अशा ज्या काही महिला आहेत तिथे पीडित महिला आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती। गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही पंचनामा केला। पंचनामा करून आमच्या स्टाफला आदरणीय पोलीस अधीक्षक सरांना, ॲडिशनल मॅडमला तसेच डीवायएसपी मॅडम यांना माहिती देऊन आम्ही सदर ठिकाणी कारवाईसाठी रवाना झालो होतो। आमच्यासोबत एसडीपीओ डीवायएसपी पूजा नांगरे मॅडम ह्या देखील होत्या, तसेच करमाळ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार देखील आमच्यासोबत होते। अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार हा सगळा स्टाफ आम्ही छापापूर्व पंचनामा केला की तिथे काय चालतं ते पंचनाम्यामध्ये नमूद करून जो काही डमी ग्राहक आहे त्याला सगळ्या बाबी समजावून सांगितल्या पंचाच्या समक्ष आणि आम्ही सदर ठिकाणी गेलो। सदर ठिकाणी आम्ही ज्यावेळेस छापा मारला त्यावेळेस आम्हाला तिथे एक हॉटेल चालक, नाव सांगतो, हॉटेल चालक आणि त्याचा मित्र राजेश मगरे असे मिळाले। त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही रूमची झडती घेतली आमच्या डमी ग्राहक पाठवून, तर डमी ग्राहक ज्यावेळेस रूममध्ये गेला त्यावेळेस त्याने जे पैसे हॉटेल चालकाकडे दिले होते, त्याच्यानंतर त्याला ते एक महिला दिल्या गेली याच्यासाठी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी। आणि आम्ही अचानक झडतीला आले। आम्ही ग्राहकाला सांगितलेलं असतं की कुठल्याही महिलेशी कुठलाही गैरव्यवहार होणार नाही याची सगळी काळजी आम्ही घेतो। आणि गेल्यानंतर बघितलं तर ती महिला पण आम्ही ताब्यात घेतली आणि इतर रूमची ज्यावेळेस आम्ही झडती घेतली त्यावेळेस आम्हाला इतर ठिकाणी अजून 6 महिला मिळाल्या, अशा एकूण 7। त्याच्यामध्ये 6 महिला ज्या आहेत त्या वेस्ट बेंगॉलच्या आहेत आणि एक जी महिला आहे ती बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातली आहे। अशा 7 महिलांना घेऊन हॉटेल चालक, हॉटेल मालक आणि त्याच्यासोबत अजून त्याचा एक साथीदार अशा लोकांविरुद्ध आम्ही पोस्टे करमाळ येथे जाऊन गुन्हा नोंद केलेला आहे। मॅडम साधारण त्या महिलांचं वय काय असेल? एज अवरेज त्यांचं 22, 25, 24, 23 असंच आहे साधारणतः, म्हणजे सगळा वर्ग हा 21 ते 30च्या दरम्यानचा आहे। मॅडम आपल्याला काय वाटलं, आपण हे जे तेवढं धाडसाचं कार्य केलंय, आपल्याला काय वाटलं म्हणजे तिथलं तरुण वर्ग हे विचित्र याच्याकडे जाण्यापासून थांबेल? त्याच्याबद्दल मला असं सांगावं असं वाटेल। आणि ज्यावेळेस मी अशा पिटारेड मी इथं आल्यापासून 1 महिनाच मला येऊन झालेला आहे। आम्ही 3 ते 4 कारवाई केलेल्या आहे। प्रत्येक कारवाईच्या वेळेस आम्ही महिलांना सांगत असतो की तुमच्यासाठी खूप साऱ्या सरकारच्या योजना आहेत, त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या। या धंद्यामध्ये कोणी तुम्हाला गुंतवत असेल, बोलवत असेल तरी आपण उतरू नका। आम्ही त्यांचं भरपूर काउन्सिलिंग करत असतो, त्यांना माहिती देत असतो की कोणत्या योजना त्यांच्यासाठी आहे। पिटा रेडमधील ज्या काही महिला आपल्याला मिळत असतात, ज्या पीडित मिळत असतात, त्यांच्यासाठी उज्ज्वला योजना काम करते। महिला व बाल विकास ऑफिसला त्यांना मदत दिल्या जाते। या सगळ्या माहिती आपण सांगत असतो, परंतु काही महिला
म्हणजे ज्यांना कुटुंब पण असतं, मग त्या योजनेत किंवा त्या महिला गृहात कसं राहायचं असा विचार करत असतात, त्यांना देखील आम्ही सांगितलं की तुम्हाला जर का घरी कोणी लालन पालन पोषण करायला नसेल, कुणाचा आधार नसेल, तर अशा वेळेस आपले जे काही बालक असेल त्यांना बाल संगोपन योजना, त्याची देखील 2250 रुपये त्यांच्या बालकांना हे सरकार पुरवू शकतं. ह्या सगळ्या योजना आम्ही त्यांना सांगत असतो, सगळी माहिती देत असतो, जेणेकरून त्यांना या व्यवसायापासून